आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करणार नाहीत त्या नागरिकांना 3 वर्षांची जेल आणि 10,000 रुपयांचा दंड होणार आहे। बघा, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जेल होऊ नये, आपल्याला हा 10,000 रुपयांचा दंड बसू नये, तर तुम्ही सुद्धा या 2026 सालामध्ये आधार कार्डवरती लागू झालेल्या 5 नियमांचे पालन या ठिकाणी काटेकोर पद्धतीने करायचे आहे। परंतु तुम्हाला फक्त 10,000 रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची जेल होणार नाही, तर यासोबत तुमची आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे। यासोबत घेत असलेल्या सर्व योजनांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे। बघा, यामध्ये जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असेल, तर या ठिकाणी तुमचा हप्ता बँक खात्यामध्ये येणार नाही, कारण तुम्ही या नियमांचे पालन न केल्यामुळे तुमची आधार कार्डची सुविधा बंद केलेली असणार आहे आणि या ठिकाणी तुमचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। बघा, लाडकी बहीण तुम्ही असाल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन करायचे आहे। यासोबत जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल, पीक विम्याचे पैसे मिळत असेल, अतिवृष्टीचे अनुदान मिळत असेल, बघा या ठिकाणी आधार लिंक बँक खात्यामध्ये येत असतील आणि जर तुम्ही या नियमांचे पालन नाही केले तर तुमचे आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे आणि एकदा का जर तुमच्या आधार कार्डची सुविधा बंद झाली तर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही, पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे आणि पुढे जी येणारी कर्जमाफी आहे तर या कर्जमाफीचा लाभ सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी या आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। यासोबतच मित्रांनो, राज्यातील जे नागरिक अपंग आहेत आणि त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे मिळत असतील, त्यासोबत जर तुम्ही या ठिकाणी राज्यातील 60 वयोवरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पेन्शन मिळत असेल, तुम्ही राज्यातील विधवा महिला असाल तुम्हाला सुद्धा पैसे मिळत असतील, म्हणजेच एकंदरीत ज्या ज्या नागरिकांना, ज्या ज्या महिलांना, ज्या ज्या पुरुषांना सरकारी योजनांचे पैसे मिळत आहेत तर त्या सर्वांनी या आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहेत। जे नागरिक, ज्या महिला, जे पुरुष या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करतील त्यांना सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ सुरळीतपणे सुरू राहिला, परंतु जे नागरिक या ठिकाणी या नियमांचे पालन करणार नाहीत तर त्यांचे आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे आणि त्यांना या योजनेमधून बाद सुद्धा केलं जाणार आहे। आता बघा मित्रांनो, राज्यातील जे नागरिक कोणत्या योजनेचे लाभार्थी नसतील त्यांनी सुद्धा या आधार कार्डवरील नियमांचे पालन करायचे आहे, कारण जरी तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी नसाल तरी पण तुम्ही या आधार कार्डवरती सिम कार्ड खरेदी केलेला असणार आहे। यासोबत तुमचं कोणत्या ना कोणत्या एका बँकेमध्ये बँक खातं असणार आहे आणि जर तुम्ही काही आधार कार्डवरील नियमांचे पालन केले नाही, म्हणजेच आधार कार्डच्या 5 नियमांचे उल्लंघन केले, तर तुम्ही या आधार कार्डच्या आधारावरती घेतलेले सिम बंद होणार आहे। यासोबत आधार कार्डवरती जे तुम्ही या ठिकाणी बँक खातं खोललेलं आहे तर त्या बँक खात्यामध्ये पैसे टाकता येणार नाही, त्या बँक खात्यामधून तुम्हाला पैसे सुद्धा काढता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण जे आधार कार्डवरती सिम घेतलेलं आहे तर ते सिम सुरळीतपणे सुरू राहायला पाहिजे, बँकेमध्ये आपण खातं उघडलेलं असेल तर त्या खात्यामधून पैसे काढता आले पाहिजे, टाकता आले पाहिजेत, बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ घेता आला पाहिजे, तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन करायचे आहे। यासोबतच मित्रांनो, राज्यातील आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, आयसीआयसीआय बँका, कोटक महिंद्रा बँका, पंजाब नॅशनल बँका, पंजाब अँड सिंध बँका अशा राष्ट्रीयकृत किंवा राष्ट्रीयकृत नसणाऱ्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि त्या बँक खात्यामधून तुम्हाला अर्जंटमध्ये पैसे काढायचे असतील किंवा त्या बँक खात्यामध्ये अर्जंटमध्ये पैसे टाकायचे असतील तर तुम्हाला या आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन या ठिकाणी अगोदरपासून करणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे टाकता येणार नाहीत, पैसे काढता येणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे तुमचं बँक खातं आहे तर हे बँक खातं कधी पण बंद केलं जाऊ शकतं, तशा प्रकारची माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे बँकेत खाते असणाऱ्या सर्व ग्राहकांनी या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे। बघा मित्रांनो, 2026 सालामध्ये या आधार कार्डवरती 5 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत, ज्याचं पालन संपूर्ण भारत देशातील सामान्य कुटुंबातील नागरिकांना, मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिकांना आणि श्रीमंत कुटुंबातील नागरिकांना करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागून तुमच्या महिन्याचं बजेट कोलमडू शकणार आहे। यासोबत तुम्हाला कोर्ट कचेरीच्या पायऱ्या सुद्धा चढाव्या लागणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, एखाद्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असेल, तुमचा
बँक खातं कोणत्या तरी एका बँकेमध्ये खोलून ठेवलेलं असेल, त्या बँकेमध्ये एखादी FD करून ठेवलेली असेल किंवा थोडीफार रक्कम शिल्लक ठेवलेली असेल तर तुम्हाला या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे, अन्यथा बँक खाते बंद करण्यात येणार आहे। एकदा का बँक खाते बंद झाले तर तुमच्या पैशाचं काय होणार आहे, त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा। नवीन 5 नियमांची माहिती अगदी तुम्हाला गावरान भाषेमध्ये सांगत आहे, त्यामुळे फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ द्या। 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी 5 नियमांची माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे। आता बघा मित्रांनो, प्रत्येक नवीन वर्षामध्ये मोठमोठे बदल होत असतात, त्याचप्रमाणे या 2026 सालामध्ये आधार कार्डवरती 5 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। या 5 नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांचे, योजनेच्या लाभार्थ्यांचे, बँकेच्या खातेधारकांची आधार कार्डची सुविधा सुद्धा बंद केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तरी एका योजनेचे लाभार्थी असाल, तुमचा बँक खातं कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल आणि त्याला आधार कार्ड लिंक केलेला असेल तर तुम्ही आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने बघायचे आहे। बघा, संपूर्ण भारत देशातील 130 कोटी नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। यामध्ये राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असतील, 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असतील, विधवा पेन्शनचे पैसे मिळत असणाऱ्या विधवा बहिणी असतील, सरकारी पेन्शन मिळत असणारे पेन्शनधारक असतील, यासोबत राज्यातील नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, अतिवृष्टी अनुदान योजना अशा योजनांचा लाभ मिळत असणारे शेतकरी बांधव असतील तर या सर्वांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका सुद्धा बसणार आहे, कारण सर्व योजनांचे पैसे हे आधार कार्डच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडले जात असतात आणि जर या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नागरिकांनी या नियमांचे पालन केले नाहीत तर त्यांची आधार कार्डची सुविधा बंद केली जाणार आहे। आणि जर आधार कार्डची सुविधा बंद झाली तर पैसे कुठून येणार? प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये, प्रत्येक महिन्याचे 2500 रुपये, 4 महिन्यांचे 2000 रुपये कुठून मिळणार? त्यामुळे शेतकरी असाल, लाडक्या बहिणी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, अशा सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील। बँक खात्यामध्ये खाते असेल तर ते खाते सुद्धा सुरक्षित राहणार आहे। परंतु मित्रांनो, ज्या महिला, जे पुरुष कोणत्या योजनेचे लाभार्थी नसतील, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणत्या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही सुद्धा आधार कार्डवरील 5 कडक नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे, अन्यथा तुम्हाला सुद्धा 3 वर्षांची जेल आणि तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड भरावा सुद्धा लागणार आहे। बघा मित्रांनो, या 2026 सालामध्ये आधार कार्डवरती लागू झालेले 5 कडक नियम अगदी सविस्तर पद्धतीने सांगण्यास सुरुवात करत आहे, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हे नियम ऐकायचे आहेत आणि या नियमांचे पालन आजपासूनच करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक नवीन वर्षात सरकार मोठमोठे बदल करत असतात, त्याचप्रमाणे आता आधार कार्डवरती या 2026 सालात 5 मोठे नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत। या नियमांचं पालन तुम्हाला काटेकोर पद्धतीने करायचं आहे। बघा मित्रांनो, आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे, कारण या कागदपत्राच्या आधारावरती आपण विविध सरकारी योजनांचा, निम सरकारी योजनांचा, सहकारी, खाजगी अशा पद्धतीने सर्व योजनांचा लाभ घेत असतो। सरकारी क्षेत्रामध्ये, निम सरकारी क्षेत्रामध्ये, सहकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये सर्व प्रकारची कामे आपण या आधार कार्डच्या माध्यमातून करत असतो। त्यासोबत सरकार कोणत्या जरी योजना सुरू करण्याच्या तयारीत असेल तर या योजना या आधार कार्डच्या माध्यमातून सुरू करत असतं। बघा, आता सरकारने 2024 सालामध्ये लाडकी बहीण योजना ही आधार कार्डच्या आधारावरती सुरू केलेली होते। लाडक्या बहिणींना आधार कार्डच्या माध्यमातूनच हे पैसे सुद्धा सोडले जात असतात, त्यामुळे आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे आणि आधार कार्डवरतीच 5 नियम या ठिकाणी लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्ड वापरत असाल, या आधार कार्डवरती कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल, बँकेमध्ये पैसे भरत असाल, बँकेमधून पैसे काढत असाल, एखादी FD करून ठेवलेले असेल, थोडेफार पैसे बँकेमध्ये ठेवलेले असतील तर तुमच्यासाठी आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे। त्यामुळे या 2026 सालामध्ये आधार कार्डवरती लागू झालेले 5 नियम तुम्ही काटेकोर पद्धतीने पाळायचे आहेत, अन्यथा तुमचे आधार कार्डची सुविधा बंद केले जाणार आहे। आधार कार्डवरील सर्व लाभ सुद्धा बंद होणार आहेत। बघा मित्रांनो, वाढत्या फसवणुकींना चाप बसवण्यासाठी आणि राज्यामधील योजनेच्या लाभार्थ्यांचे, बँकेतील खातेधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आधार कार्ड
कार्डवरती 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे 5 नियम राज्यातील नागरिकांच्या हिताचे आहेत। यामध्ये सर्वात जास्त फायदा राज्यातील योजनेच्या लाभार्थ्यांना, यासोबत बँकेतील खातेधारकांना, त्यामुळे योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, जर तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून योजनेचा लाभ या आधार कार्डवरती घेत असाल, बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ चुकवू नका, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पश्चाताप होऊ शकतो। परत या ठिकाणी पश्चाताप करून कसलाही उपयोग होणार नाही। आता बघा, या आधार कार्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याच्या घटना सरकारच्या लक्षात आलेल्या आहेत। काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये या आधार कार्डच्या माध्यमातून बँकेतील पैसे लुटल्याचे सरकारच्या लक्षात आलेले आहेत। मोबाईलवरती येणाऱ्या OTPच्या माध्यमातून खात्यातील पैसे गायब झालेल्याच्या घटना सुद्धा सरकारच्या लक्षात आलेल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या आपल्या आधार कार्डवरती 5 कडक नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत। आता बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी तुम्ही सुद्धा टीव्हीला, पेपरला, मोबाईलला बातमी पाहिलेली असेल। बघा, एका महिलेला सोनं खरेदी करायचं होता। त्या महिलेने मोबाईलवरून सोन्याची रिंग मागवलेली होती, परंतु ती रिंग आली नाही। त्या महिलेच्या खात्यातील सगळे पैसे गायब झाले। तिने एक चूक केलेली होती, त्यामुळे हे पैसे गायब झालेले आहेत। जर तिने आधार कार्डवरील 5 नियमांचे पालन केले असते, तर तिच्या खात्यामधून 1 रुपया सुद्धा गायब झाला नसता। ती घटना सुद्धा घडली नसते। या ठिकाणी आपण ती घटना कशी घडलेली आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्या महिलेने आधार कार्डच्या कोणत्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तिचा एवढा मोठा तोटा झालेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंड लागू नये, तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा, आधार कार्डवरती लागू झालेले 5 नियम कोणकोणते आहेत, याचे पालन तुम्ही कसे करायचे आहे त्याची माहिती सांगत आहे। परंतु मित्रांनो, आधार कार्डवरती लागू होणारा 4था आणि 5वा नियम अत्यंत कडक आहे। त्यामुळे 4था आणि 5वा नियम पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही। बघा, पहिले या ठिकाणी 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, परंतु 4था आणि 5वा नियम त्याच्यापेक्षा दुपटीने महत्त्वाचा आहे। त्यामुळे शेवटचे 2 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करू नका। बघा, राज्यामध्ये वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत। बघा, भरपूर असे नागरिक आहेत की त्या नागरिकांना या ठिकाणी या गोष्टी माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून कळत नकळत या चुका घडत आहेत, कळत नकळत या 5 नियमांचे उल्लंघन होत आहे। त्यामुळे त्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागत आहे। त्यांचं महिन्याचं बजेट सुद्धा या ठिकाणी कोलमोडायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागू नये, आपल्याला चाट बसू नये, आपला तोटा होऊ नये, तर तुम्ही सुद्धा या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। आता बघा मित्रांनो, पहिला नियम बघा, जर तुम्ही आधार कार्ड 10 वर्षांच्या अगोदर काढलेला असेल, तर हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, आता बघा, मागच्या 10 वर्षांच्या अगोदर जर आपल्याला आधार कार्डच्या आधारावरती एखादं नवीन कागदपत्र काढायचं असेल, तर अगोदर आधार कार्डाचा नोंदणी क्रमांक चालत होता, परंतु यापुढे हा नोंदणी क्रमांक चालणार नाही, तर तुम्हाला आधार कार्डाचा नंबर सुद्धा द्यावा लागणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्डची पोचपावती चालणार नाही। तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड या 2026 मध्ये असावे लागणार आहे आणि त्या आधार कार्डवरती 12 अंकी आधार नंबर असावा लागणार आहे, तरच तुम्हाला योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळणार आहे। परंतु मित्रांनो, त्या अगोदर दुसरा नियम लक्षात घ्यायचा आहे। आता बघा, जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेला असेल किंवा बँक खातं उघडताना आधार कार्ड दिलेला असेल, तर हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, एकापेक्षा अधिक बँकांना आपल्या आधार कार्ड या ठिकाणी लिंक करायचं नाही। बघा मित्रांनो, फक्त तुमचं आधार कार्ड एकाच बँकेला लिंक करा, जेणेकरून आधार कार्डवरती काही घटना घडली तर ती फक्त एका खात्यासोबत घडू शकते। जर तुम्ही एकच आधार कार्ड 2-3 बँक खात्याला लिंक केलं आणि आधार कार्डवरती एखादी घटना घडली, तर या ठिकाणी सर्व खात्यामधील रक्कम गायब होऊ शकते। या ठिकाणी बँक खातं रिकामा सुद्धा होऊ शकतं। परंतु मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही या ठिकाणी 3 नंबरचा नियम लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, तिसरा नियम म्हणजे आधार कार्डवरील तुमचा नाव असेल, पत्ता असेल, यासोबत तुमची जन्मतारीख असेल, तर सर्व गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजे। म्हणजेच 2026 मध्ये जो या ठिकाणी तुमचा चेहरा आहे, तो चेहरा तुमच्या आधार कार्डवरती जो फोटो असतो त्या फोटोमध्ये असायला पाहिजे। तुमचं नाव या ठिकाणी तुमचं अगोदर आडनावाची सुरुवात असायला पाहिजे, परत तुमचं नाव, परत वडिलांचं नाव, यासोबत तुमची जन्मतारीख, हे महिना तारीख असायला पाहिजे, महिना असायला पाहिजे आणि साल सुद्धा
असायला पाहिजेत. अशा पद्धतीने हे 3 नियम झालेले आहेत. आता आपण चौथा आणि 5वा नियम पाहत आहोत. या 2 नियमांच्या अंतर्गत तुमचा फायदा 100% होणार आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरचा नियम बघा, आधार कार्डचा फिंगरप्रिंट लॉक करायचा आहे. याच्याच माध्यमातून बँकेतील खात्यातील पैसे कट होत असतात. बघा मित्रांनो, जे आपण फिंगरप्रिंट वरती पैसे काढत असतो तर ते फिंगरप्रिंट आपल्याला बंद करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डवरील 5वा नियम बघा, आधार कार्ड हे एक आपल्या ओळखीचा पुरावा आहे आणि हे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, योजनांचे पैसे असं लिंकिंग डीबीटी यावरती आपण सुरू केलेले असते. त्यामुळे कधी जरी आधार कार्डच्या माध्यमातून योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही कुठे पण झेरॉक्स काढू नका, कारण झेरॉक्स सेंटरच्या माध्यमातून तुमचा आधार नंबर लीक होत असतो आणि त्याच्याच माध्यमातून या घटना घडू शकतात. हे 5 नियम